संदेशाकडे आपण वळू आणि आजचा जो संदेश आहे आणि तो म्हणजे एक दयाळूपणाचं जे उदाहरण बायबलमध्ये जे दिलेलं आहे त्याच्याविषयी आपण बोलणार आहोत आणि त्या उदाहरणातून की जो दयाळूपणा काय असतो हे आपण समजणार आहोत, शिकणार आहोत. त्याच्या आधी आपण आपला दयाळूपणा काय असतो ते आपण बघू. किंवा जगिक दयाळूपणा म्हणजे कधी कोणाला जर दया आपल्याला दाखवायची असेल आणि दया म्हणजे काय असतं की निस्वार्थ कोणावर काय करणे, कोणाला दया दाखवणे निस्वार्थ. आणि जेव्हा आपण आपलं करुणामय हृदय आणि दयाळूपणा हे अशा व्यक्तीवर दाखवतो जेव्हा ज्याला दयेची गरज असते. आणि ही जी दया आहे ही मनुष्यासाठी देवाची इच्छा आहे की आपण इतरावर दाखवावी. पण आपण जेव्हा दया दाखवतो आपण काहीतरी आपल्या माइंडमध्ये कॅल्क्युलेशन चालतात काय की सगळ्यात पहिले हा जर आपला ओळखीचा नाही तर आपली दया विसरून जा, ठीक आहे. दुसरा, याला दया दाखवताना की याचा मला कधी काही फायदा झाला आहे का, याचे काही उपकार आहे का, हा माझ्याविषयी काही वाईट बोलला का, वाईट झाला असेल का. कारण या सगळ्या लिस्टमध्ये बसला पाहिजे तेव्हा कुठं आपली दया त्याच्यावर असते. ती दया काही असू शकते, ते पैशाची असू शकते, त्याला कुठल्या गोष्टीची मदत आहे ते असू शकते. पण मनुष्य जेव्हा कुठल्या व्यक्तीवर दया करतो, जसं मी तुम्हाला सांगत असतो की आपल्या विचारात पहिले काय चालतो, कॅल्क्युलेशन, की हा ओळखीचा आहे का, याच्यापासून काही फायदा आहे का, याची आर्थिक स्थिती कशी आहे, याची समाजात हे कशी आहे. आणि या सगळ्या गोष्टी जेव्हा तुमच्या ज्या कॅल्क्युलेशनमध्ये तो बसला तेव्हा तुम्ही काय करता, थोडीफार त्याला देऊन दे दया. तर आपण हे काय झाली, जगिक दया. तर या दयेविषयी आपण बोलत नाही, पण ही दया हीच असते. आपल्या मनुष्य जाती जे आहे ते जे एकामेकांवर दया करतात ती फक्त सगळ्यात जास्त जे ओळखीचा व्यक्ती आहे, आपल्या कुटुंबातला आहे, आपला कमीत कमी नातलग आहे, जास्तीत जास्त शेजारी आहे, इथपर्यंतच आपली दया सीमित आहे, ती क्वचित आहे. कधीही असा अनोळखी ज्याला कधीच तुम्ही ओळखत नाही, बोलत नाही, त्याच्यावर दया दाखवणं हे फार दूरची गोष्ट आहे. पण देवाची इच्छा आहे का तुम्ही एकामेकांवर दया करावी. आणि यासाठी देवाची जे दया आहे ती काय आहे ती आपण शिकणं आवश्यक आहे. आणि इथं जे चित्र आपण बघत आहोत याच्या मागची जी गोष्ट आहे पहिले तुम्हाला समजून सांगतो, हे व्यक्ती कोण आहे समजून सांगतो. याच्या आधी जसं इस्रायल राष्ट्र जे आहे आणि या इस्रायल राष्ट्र आणि या लोकांनी काय केलं, जेव्हा देव त्यांच्या संग बोलत होता यांना राजा पाहिजे होता. यांना काय पाहिजे होता की आमच्यावर जसं, कारण बाकी लोकांवर, बाकी अवतीभोवतीच्या राज्यावर राजे होते आणि म्हणून इस्रायल लोकांनी म्हटलं की आम्हाला सुद्धा तू राजा दे. आणि त्यांनी काय केलं, एक शॉल नावाचा जो व्यक्ती होता तो देवाने त्यांच्यावर बसवला नाही, पण यांच्या हट्टीपणामुळे काय केलं, देवाने शॉलला त्यांचा राजा बनवला. आता हा शॉल जो होता जसा राजा बनला त्याने काय केलं, त्याने देवाच्या विरोधात जाणं चालू केलं. हा काय होता, हा खूप वाईट स्वभावाचा आणि जलस किंवा वाईट मनाचा हा राजा होता. आणि मग तो जास्त वेळ टिकू शकला नाही. आणि देवाच्या मनाचा आणि देवाला आवडणारा असा दावीद नावाचा जो राजा, आणि हा जो दावीद आहे याच्या सगळ्यात जास्त बायबलमध्ये याच्याविषयी लिहिलेला आहे. आणि देवाने हा दावीद नावाचा जो काय होता, एक मेंढपाळ होता, तो मेंढरं चारणारा होता, जे स्तोत्र संहिता 23 आतापर्यंत आपण बघितली, याच दाविदाने ते लिहिलेली आहे. आणि देवाने त्या मेंढपाळाला उचलून काय केलं, इस्रायल राष्ट्रावर राजा बनवलं. आणि जे मी तुम्हाला सदैव सांगत असतो की देव अशाच व्यक्तीचा उपयोग करतो ज्याला वाटतं की मी काहीच नाही आणि देव त्याला बनवतो. ज्याला वाटतं की मी काहीतरी आहे, देव त्याला खतम करतो, कारण त्या व्यक्तीत काहीच कार्य होत नाही. मग दावीद जेव्हा राजा बनत होता तर हे शॉलाला फार वाईट वाटलं. आणि हा शॉल काय करायचा, सदैव त्याच्या लाईफमध्ये दावीदाला कसं खतम करायचं, कसा याचा छळ करायचा, कसं याला मृत्यूदरी टाकायचं, याचा सदैव काय केला, शौलाने प्रयत्न केला. पण दावीद जो होता हा कधीही याने त्या शॉलवर हात उगारला नाही. इतक्यादा याला संधी भेटली, याने कधीही काय केलं, शौलाला मारलं नाही. याचं कारण काय, कारण हा म्हणाला की त्या शौलालाच देवाने बसवलं आहे, तो देवाचा अभिषिक्त आहे
आणि म्हणून मी त्याच्यावर कधीच हात उचलणार नाही. त्याची इच्छा आहे की मला कितीकही मारा, त्याची इच्छा आहे की मी मेलो पाहिजे, पण मी त्याच्यावर कधीच हात उचलणार नाही. आणि शेवटी काय झालं, शौलाचं जे राज्य ते खतम झालं. त्याच्या कठोरपणामुळे त्याचं राज्य, त्याचं कुटुंब सगळं पांगोपांग झालं. खूप लोक मेले आणि दावीद जो आहे तो इस्रायलाचा राजा झाला. दावीद जो आहे इस्रायलाचा राजा झाला. आणि आता हा जेव्हा इस्रायलाचा राजा झाला, ज्याच्यापाशी सगळे पावर आले, आणि मग ही जी पुढची गोष्ट जी आहे, आणि हे जे वचन आपण तुमच्या समोर वाचतो, आणि इथं दुसरं शमूएल 9:1 आणि इथे काय झालं, आता दावीद राजा झाला. आणि त्याने काय केलं, सगळ्यात आधी जेव्हा राजा झाल्यावर दाविदाने विचारले शौलाच्या, म्हणजे शौल का होता जो जुना राजा, जो वाईट होता, शौलाच्या घराण्यातील कोणी व्यक्ती अजून राहिला आहे का? त्याने म्हणालं की कोणी राहिला आहे का? योनाथनासाठी मला त्याच्यावर दया दाखविली पाहिजे. म्हणजे विचार करा, सगळ्यात मोठी गोष्ट, पहिले जेव्हा हा राजा बनला, जेव्हा याच्यापाशी पावर आले, तुम्ही आणि माझ्यासारख्यांनी काय केलं असतं, सगळ्यात आधी आत्ता माझ्यापाशी सगळ्या गोष्टी आहे की नाही, आत्ता माझ्यापाशी पावर आहे, आता जे जे आहे तुम्ही सगळे या बरं. नाही, म्हणून मी तुम्हाला सांगितलं की मनुष्याची दया आणि देवाची दया या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. तुमचं प्रेम, देवाचं प्रेम, मनुष्याची देवाची दया या सगळ्या विभक्त आहेत. आणि म्हणून याने काय केलं की असा कोणी त्या शौलाच्या घराण्यातील आहे का? कशासाठी? यासाठी नाही की मी त्याला आता मारतो. त्याच्या कुटुंबियांनी, त्याच्या आजोबाने, त्याच्या वडिलांनी, यांनी सगळ्यांनी माझा छळ केला. तुम्हाला नाही, असा कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी दया दाखवू शकतो? आणि म्हणून हे खूप महत्वाचं आहे की आपल्याला कळणं. आणि लक्षात ठेवा, जेव्हा दाविदाविषयी आपण बोलत आहे, हा का महत्वाचा? कारण याच्याच नंतर 14 पिढी नंतर प्रभू येशू ख्रिस्त जो राजांचा राजा आहे तो या पृथ्वीवर आला. विचार करा, ज्याने ज्या व्यक्तीला राजा बनवलं, तो व्यक्ती जेव्हा राजा बनतो, त्याचं हृदय असं आहे का ज्यांनी मला छळ केला मी त्याच्यावर कृपा दाखवतो. तर जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त या पृथ्वीवर जेव्हा राजांचा राजा बनून आला, त्याची दया काय असेल. म्हणून हे जेव्हा आपण ही जी आज गोष्ट बघत आहोत, माझी इच्छा आहे का हे दोन्ही व्यक्ती, एक देवाचा पुत्र आणि एक देवाने बसवलेला राजा दावीद, याच्याविषयी तुम्ही काय करावं, कम्पेअर करावं, या दोघांविषयी तुम्ही समजावं की या गोष्टीतून देवाची दया माझ्यासाठी कशी असते, या गोष्टी तुम्ही समजून घ्या. आणि म्हणून इथे दाविदाने काय विचारलं, असा कोणी व्यक्ती आहे का ज्याच्यावर मी दया दाखवू शकतो? आणि आपण जसं दाविदाविषयी बघितलं की तो राजा होण्याच्या आधी त्याने खूप सारा त्याचा छळ झाला, त्याचा इवन जीव घेण्यात आला. पण जेव्हा तो राजा बनला त्याने कृपा दाखवली. तसंच प्रभू येशू ख्रिस्ताच्या जीवनाविषयी जेव्हा तो पृथ्वीवर होता, त्याचा छळ करण्यात आला, त्याला मारण्यात आला, काट्याचा मुकुट त्याच्यावर टाकण्यात आला, चाबुकाचे पट्टे त्याच्यावर मारण्यात आला, त्याला निस्वार्थ करण्यात आलं, त्याच्या तोंडावर थापळ मारण्यात आली, त्याला क्रूसावर टांगण्यात आलं, हातावर त्याचे खिळे टाकण्यात आले, पायात त्याच्या खिळे टाकण्यात आले. हा प्रभू येशू ख्रिस्त तुमच्यावर आणि माझ्यासाठी मारण्यात आला. हा मरणातून पुन्हा उठला आणि स्वर्गाच्या सिंहासनावर बसला आहे. आणि तो हे म्हणतो का की या बरं तुम्ही आता? तो म्हणतो कोणाला दया पाहिजे? ज्याला दया पाहिजे, दया तुमच्यासाठी आहे. आणि म्हणून माझी इच्छा आहे का तुम्ही या स्टोरीतून बघा, कारण हे तुमच्या आणि माझ्यासाठी आहे. आणि पुढे इथे या दोघांचं साम्य म्हणून आपण पुढचे वचन बघू. आणि पहिल्या वचनात दाविदाने विचारलं की कोणी असा आहे का की ज्याला मी दया दाखवू शकू. आणि दुसऱ्या वचनामध्ये आपण बघू, तेव्हा राजा म्हणाला, तिसऱ्या वचन, तेव्हा राजा म्हणाला, शौलाच्या घराण्यातील कोणी आहे काय? देवाची कृपा लाभ त्यास मिळाला पाहिजे. सिबा राजाला म्हणाला. तर सिबा काय होता? त्याचा एक सेवक होता. योनाथनचा मुलगा आहे, तो दोन्ही पायांनी पांगळा झालेला आहे. आता हा योनाथन काय होता? हा शौलाचा नातू होता आणि याचे दोन्ही पाय काय झालेले होते, हे जे बघितलं आपण, यात हे तुटलेले होते. तो म्हणते हो, एक व्यक्ती आहे ज्याचे दोन्ही पाय पांगळे आहेत. हा शारीरिकरित्या काय आहे? अपंग आहे. तसंच
जोपर्यंत आपल्याला स्वतःला समजत नाही की आपण आध्यात्मिकरित्या अपंग आहोत, आध्यात्मिकरित्या आपण स्वतःहून देवाजवळ जाऊ शकत नाही. कारण दया त्यालाच मिळतं ज्याला कळतं की खरंच माझ्यात असं काहीच नाही ज्याच्यामुळे देव माझ्यावर दया दाखवेल. कारण मी तुम्हाला शिकवलं, दयेचा विरुद्ध काय आहे तर गर्व. जो व्यक्तीपाशी गर्व आहे त्याला खरं पाहता गेला गर्व आणि दया हे दोन वेगवेगळ्या गोष्टी आहे. हे एका ह्याच्यात समजूच शकत नाही, थांबूच शकत नाही. आणि म्हणून ज्या व्यक्तीपाशी गर्व आहे त्याच्यापाशी काय कधीच दया राहत नाही. आणि म्हणून इथे काय जसा हा जो याचं नाव जो आहे याचं नाव खूप सुंदर आहे आणि सगळ्यात वेगळं आहे. त्याचं नाव म्हणजे आहे मफीबोशेत. आणि हे वेगळं नाव मला वाटलं आणि मला हे इवन प्रोनाऊन्स करण्यासाठी मला पाठ करावं लागलं की मफीबोशेत हे त्याचं नाव होतं, त्या काळातले ते नाव होते. आणि त्या सेवकाने काय म्हटलं की हो असा एक व्यक्ती आहे. आणि मी तुम्हाला सांगतो, जेव्हा आपल्यालाही कळतं की हो मलाही देवाच्या दयेची गरज आहे, मी आध्यात्मिकरित्या पांगडी आहे किंवा पांगळा आहे, मी तुम्हाला सांगतो ही स्टोरी तुमच्यासाठी आहे. आणि त्याने काय सांगितलं की हो एक असा व्यक्ती आहे. आणि 4थं वचन, तेव्हा दाविदाने सिबाला त्याला ठाव ठिकाणा विचारला. सिबाने सांगितले तो लोबार येथे अमिलाचा मुलगा माखीर याच्या घरी आहे. आणि मी तुम्हाला सांगतो की जेव्हा जोही व्यक्ती या जगाच्या पाठीवर, जोही व्यक्ती ज्याला देवाची दया असते, देवाला इच्छा आहे का त्याचा ठाव ठिकाणा काय आहे, तो कुठे आहे. माझी इच्छा आहे की त्याची दया तुमच्यावर दाखवावी. एक सदैव लक्षात ठेवा, देवाचे डोळे या पृथ्वीवर सदैव देवाचं वचन सांगतं की फिरत असतात. अशा व्यक्तीकडे ज्याला दयेची गरज आहे प्रत्येकावर जातं. त्याची नजर आज तुमच्यावर आहे, माझ्यावर आहे, आपल्या प्रत्येकाच्या हृदयावर आहे. पण सगळ्यात मोठी काय आहे का कोणाला दयेची गरज आहे, कोणाची इच्छा आहे की याच्यावर माझ्यावर दया झाली पाहिजे. आणि इथं जसं याने काय केलं दाविदाने, त्याचा ठाव ठिकाणा काय आहे, मला त्याला दया दाखवायची आहे. विचार करा, म्हणजे आपण सदैव आपण मनुष्य जो आहे तो व्यक्तीकडे कशासाठी धावतो, तो कुठे आहे, मला त्याच्यापासून फायदा पाहिजे. पण इथे आपण बघतो की दावीद काय करत आहे, कुठे आहे तो, मला त्याला दया दाखवायची आहे. आणि हा काय करत आहे, त्याला सांगत आहे. आणि 5वं वचन, तेव्हा राजा दाविदाने मनुष्य पाठवून त्यास लबराहून अमिलचा एक मुलगा माखीर याच्या घराहून बोलावून घेतले. त्याला काय केलं, देवाने त्याला दाविदाने बोलावून घेतले. तुम्हाला ठाऊक आहे काय, जरी तुम्हाला वाटत असेल, आणि मी तुम्हाला सदैव सांगत असतो, इथे जेव्हा तुम्ही येता ही देवाची योजना तुमच्यासाठी होती का तुम्हाला बोलावण्यात आलेलं आहे. तुम्हाला जेव्हा इन्व्हिटेशन ज्यानेही दिलं असेल, माझ्या कुटुंबातल्या किंवा कधीही तुम्ही आले, हे देवाचं तुमच्यासाठी बोलावणं आहे की तुम्ही कुठे आहात. देवाचं वचन इथे आहे, हे तुम्हाला बोलावणं आहे. का, कारण देवाला तुमच्यावर दया दाखवायची आहे, देवाला तुमच्यावर दया दाखवायची आहे. पण कधी या सगळ्या गोष्टीसाठी कंडिशन आहे. पुढे आपण बघू की 6वं वचन, शौलाचा पुत्र योनाथन याचा पुत्र मफीबोशेत आला आणि राजापुढे नतमस्तक होऊन उभा राहिला. आणि त्याने विचारले, मफीशबेत म्हणाला, होय मीच तुमचा सेवक मफीबोशेत. आणि आता हा घाबरला, कारण याला माहित आहे, काय माहित आहे, ही खूप सुंदर गोष्ट आहे की माझ्या आजोबाने, माझ्या कुटुंबियांनी या राजाचा छळ केला. आता हा राजा झाला. आणि आता हा जेव्हा त्याच्याजवळ आला, हा घाबरला. आणि दाविदाने त्याला काय उत्तर दिले, दाविदाने त्याला म्हटलं, भिऊ नको, तुझे वडील योनाथनासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन. एक लक्षात सदैव ठेवा, जेव्हाही, जसं मी तुम्हाला सुरुवातीला सुद्धा सांगितलं, जेव्हा व्यक्ती आपला जो पहिला स्वभाव काय आहे, आपला जो नैसर्गिक स्वभाव काय आहे की आपण सत्यापासून, देवाच्या वचनापासून, जे देवाचं सत्य आहे त्याच्यापासून पळणे. जो व्यक्ती पळतो त्याला कधीच दया भेटत नाही. जो व्यक्ती त्याला सामोरे जातो, जो व्यक्ती सत्य कबूल करतो, त्याच्यावरच दया होते. इथं हा जो मफीबोशेत जो आहे, हा त्याच्याजवळ आला, म्हणाला, मी तुमचा सेवक आहे, सांगा माझ्यावर तुम्ही काय करता. आणि दाविदाने काय उत्तर दिलं की तुला वाटत असेल का मी तुझ्यावर न्याय करील, पण घाबरू नको. वचन सांगतं की मी भिऊ नको, आणि तुझे वडील योनाथन याच्यासाठी मी तुझ्यावर अवश्य दया करीन.
तुझ्या वडिलासाठी मी एवढे करीन. तर बघा दया काय आहे. तर विचार करा, हा पांगळा व्यक्ती जो आपल्या जीवनात कुठंतरी बसला असेल, ज्याचे पाय नाही, ज्याला काहीच होप नाही, त्याच्यासाठी सगळी मदत करणारे जोपर्यंत मदत करतील नाही तोपर्यंत त्याला जेवण नाही, अन्न नाही, काहीच नाही, अशा व्यक्तीला दाविदाने काय केली, आठवण केली आणि त्याला काय दया दाखवली. तुझे आजोबा शौल याची सर्व जमीन मी तुला परत देईन आणि तू नेहमी माझ्या पंक्तीला भोजन करशील. विचार करा ही गोष्ट. आज माहित आहे का, मी जसं सदैव तुम्हाला सांगतो, देवाचे तुमच्या जीवनात इतकी इच्छा आहे का त्याने तुम्हाला आशीर्वादित करावं, त्याची इतकी इच्छा आहे का तुमचं जीवन बदलावं. तुम्ही सदैव लक्षात ठेवा, या पृथ्वीच्या गोष्टी काहीच नाही, पण या पृथ्वीच्यावर असताना जेव्हा तुम्ही तो निर्णय घेता, जेव्हा देवाच्या वचनापासून पडून न जाता देवाचं सत्य तुम्ही स्वीकारता आणि जेव्हा देव तुम्हाला दया दाखवतो आणि जेव्हा ती दया तुम्ही स्वीकारता आणि तुम्ही ख्रिस्ताला जेव्हा आपला तारणारा स्वीकारता, देवाचं वचन सांगतं, जसं दावीद काय म्हणतो, तुझी सगळी जमीन मी तुला परत देतो. याच्याविषयी तर कधी त्या मफीजेतनं विचारही केला नसेल. मी लंगडा, मला शिक्षेची गरज आहे, कारण आम्ही तुमच्यावर इतके मोठे अन्याय केले माझ्या कुटुंबानं. तू म्हणत आहे की सगळी माझी आजोबाची जमीन मला परत मिळेल. फक्त एवढंच नाही, दावीद काय म्हणाला, तू माझ्यासोबत माझ्या पंक्तीत जेवायला माझ्या कुटुंबासमोर बसशील. ही इतकी सुंदर गोष्ट आहे. तुम्हाला माहीत आहे का, देवाचे वचन सुद्धा आपल्यासाठी तेच आहे. देवाचं वचन मी एक तुमच्यासाठी वाचतो आणि देवाचं वचन म्हणतं, इफिसकरास पत्र 2:6, आणि आम्हास त्याच्याबरोबर उठवलेले आणि स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशू सोबत बसविले. समस्या माहीत आहे काय आहे, आपला विश्वास बसत नाही की असं काही होईल. दुसरी समस्या माहीत आहे काय आहे, आपण सत्यापासून पडतो. तिसरी समस्या माहीत आहे काय आहे, आपल्या जीवनातले जेही पाप, ज्याही आपल्या गोष्टी त्याच आपल्याला आवडतात. कधी कधी मला विचार करतो मी, जसा समजून घ्या, एक तराजू तुमच्या समोर ठेवा. इथं जर देवाचे या बायबलमध्ये जेवढे आशीर्वाद दिले आहे ना, त्याचा जो शब्द खरोखर होणार आहे आणि जो सत्य आहे ते जर तुम्ही एका पारड्यात इकडे टाका आणि दुसऱ्या पारड्यात हे जे आशीर्वाद न स्वीकारण्यासाठी जेही तुमचे कारण जे तुम्ही टाकता की इकडे मी हे टाकतो, तुम्हाला कळेल की हे इतकं मूर्खपणा राहील. हे म्हणजे याच्यासाठी शब्द नाही, कचऱ्यासारखी एक गोष्ट आहे ज्याच्यामुळे आपण हे देवाचे आशीर्वाद, हा काय म्हणतो, प्रभू येशू ख्रिस्त देवाचा पुत्र म्हणतो, स्वर्गीय स्थानात ख्रिस्त येशू सोबत बसविणे. पण याच्या मागं कंडिशन आहे का मी वाईटाच्या पृथ्वीवर असताना संगतीत बसत नाही. जर तुम्हाला येशू ख्रिस्तासोबत पवित्र जागी स्वर्गात त्याच्या पवित्र स्थानी, एक सुंदर चित्र इथे तुम्हाला दिसत असेल का, हा मफीशबेत काय आहे, लंगडा याच्यासोबत आला आणि पण दाविदाने काय केलं, त्याच्यावर दया दाखवली. आणि एक सुंदर एक चित्र आहे, हो की नाही, हे चित्र तुम्ही बघा. इथं हा लंगडा येत असताना तो घाबरत आला आहे की नाही, की मला कदाचित मारतील. आणि पण मी तुम्हाला सांगितलं, देव त्याच्याकडेच बघतो ज्याला दवेची गरज आहे आणि त्या व्यक्तीला जी दया दाखवतो. जसा दाविदाने त्या मफीशबेतला काय केलं, त्याच्यासोबत त्या टेबलवर त्याच्या कुटुंबासोबत बसवण्यात आलं. तसं जेव्हा आपण आपलं जुनं जीवन सोडतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं, हे जुनं जीवन आपल्याला वाईटाकडे, वाईट संगतीकडे, वाईट सवयीकडे, वाईट पापाकडे, देवाला न आवडणाऱ्या गोष्टीकडे ओढून घेऊन जातं. एक लक्षात ठेवा, तुम्ही जोपर्यंत कुठलाही व्यक्ती मी हे सोडत नाही, तोपर्यंत जो व्यक्ती हे निर्णय घेत नाही, देव त्याला उचलून स्वर्गीय स्थानात बसवत नाही. हे सदैव लक्षात ठेवा, कारण तुमचं स्थान एका जागी आहे. तुम्ही ठरवा की कुठं मला ते पाहिजे. मला या पृथ्वीवर माझं हे जे वाईट पापी जीवन याच्यात जगण्यात पाहिजे, की देवाचे हे जे आशीर्वाद आहे ज्याच्यावर मी विश्वास ठेवतो आणि जेव्हा मी ख्रिस्ताला आपला तारणारा, आपल्या पापाची क्षमा होण्यासाठी स्वीकारतो, ख्रिस्त मला स्वर्गीय स्थानात येशू सोबत बसवतो, हे मला पाहिजे का या पृथ्वीवर असताना जी माझी संगती आहे, जे माझी मैत्री आहे, जे माझे पाप आहे, जो माझा स्वभाव आहे, ज्या माझ्या गोष्टी मला आवडतात त्याच्यातच मी रमतो. दुसरी गोष्ट, हे जे तुम्ही जोही व्यक्ती ख्रिस्ताचा स्वीकार या जगी गोष्टीसाठी किंवा जगातल्या लोभासाठी करतो, कधी विचार केला का, अरे हे क्षणिक आहे रे,
खूपच क्षणिक आहे, वाफेसारखं जीवन आहे, कधी खतम होऊन जाईल, कधी न्यूज येईल समजणार नाही, हे सगळ्या गोष्टी निघून जाईल. पण जेव्हा पृथ्वीवर असताना जेव्हा आपण ख्रिस्ताचा आपला तारणारा स्वीकार करतो, त्याच्या दयेसाठी आपण त्याला हाक मारतो, तो तुम्हाला स्वर्गीय स्थानात अनंतासाठी बसवितो. पण हे कधी होतं? जेव्हा तुम्हाला कळतं की मी दुर्बळ आहे, मला दयेची गरज आहे. का? कारण एक वचन सगळ्यात महत्त्वाचे तुमच्यासाठी, कारण हे सगळ्यात महत्त्वाचे वचन लक्षात ठेवा. जसा मफिशबेत काय होता? पांगळा होता. पांगळा म्हणजे काय? की शारीरिकरित्या कुठले तरी अवयामुळे काय झालं? त्याचं पांगळेपण आलं. तसंच जोपर्यंत आत्मिकरित्या हे जे आध्यात्मिक पांगळत्व जे तुम्हाला समजणार नाही, देवाच्या दयेसमोर तुम्ही येणार ना. हे देवाचं वचन काय सांगतं? जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जर तुम्हाला खरंच स्वर्गीय स्थानात ख्रिस्तासोबत जागा पाहिजे असेल तर सगळ्यात पहिली कंडिशन काय आहे? जे आत्म्याने दिन. आत्म्याने दिन म्हणजे काय? की माझ्यात असं काहीच नाही ज्याच्यामुळे मला देवाची दया भेटली पाहिजे. आत्म्याने दिन म्हणजे काय? की माझ्यामुळे मी काहीच करू शकत नाही, माझं कार्य नाही, माझी भक्ती नाही, माझी कुठलीच गोष्ट नाही. आणि जेव्हा आत्म्याने दिन जो व्यक्ती होतो, ख्रिस्ताला हाक मारतो, त्याच्यावर देवाची दया होते, त्याला तो स्वर्गीय स्थानात बसवतो. स्वर्गीय स्थानात बसणे म्हणजे काय? हे लक्षात ठेवा. शारीरिकरित्या तुम्ही तारल्या जाता, ही अशी गोष्ट आहे. तुम्हाला माहिती आहे का? पुढच्या महिन्यात माझी ट्रेनची तिकीट आहे, मी पुण्याला चाललो, त्याची तिकीट कन्फर्म आहे, ती तारीख याची आहे. समजले? माझ्यापाशी कन्फर्म तिकीट आहे, त्याची तारीख याची आहे, म्हणून मी सध्या अमरावतीत आहे. समजलं? स्वर्गीय स्थानात बसणं म्हणजे जेव्हा आपण ख्रिस्ताचा स्वीकार करतो, तुमची ती जागा कन्फर्म होऊन जाते. फक्त तुम्ही शरीरात इथे असल्यामुळे इथं तुम्ही राहता, आणि जेव्हा तुमची वेळ निघून जाते, तुमची वेळ होते, तुम्ही इथून निघता आणि ख्रिस्त तुम्हाला स्वर्गीय स्थानात बसवतो. अर्थ समजला? पण कधी? पहिलं काय म्हणतं? जे आत्म्याने दिन ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. जे शोक करतात ते धन्य, कारण त्यांचे सांत्वन करण्यात येईल. शोक कशासाठी? शोक यासाठी का मला सत्यता पाहिजे, मला खरेपणा पाहिजे, आणि जेव्हा त्या गोष्टीवर तुम्ही धावता आणि जग तुमचं छळ करतं आणि तुम्हाला त्या शोकात टाकतं, पण तुमचं मन देवाच्या सत्याकडे वागतं, त्याचे काय करेल देव? काय मरण? त्यांचे सांत्वन केल्या जाईल. जे सौम्य ते धन्य, कारण त्यांना पृथ्वीचे वचन मिळेल. जे न्यायपणाचे भुकेले व ताणलेले ते धन्य, कारण ते संतुष्ट होतील. एक विचार केला का? धन्य म्हणजे शब्द काय असते? ब्लेस्ड. खूप सारे लोक एकामेकाला म्हणतात है ना, यू आर ब्लेस्ड. आणि मी तुम्हाला मागे सांगितलं होतं की जेव्हा माझ्या तारणाच्या आधी जे पास्टर मला भेटायचे आणि जे माझी जगी छोटी मोठी संपत्ती बघून, माझे US दौरे बघून ते मला म्हणे, बापरे तू किती ब्लेस्ड आहे. पण ती बायबलची व्याख्या नाही. ज्याच्यापाशी पैसा आहे तो आशीर्वादित बायबल म्हणत नाही. तर बायबल काय म्हणतो? जो आत्म्याने दिन तो धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्याच्यासारखे आहे. जे अंतःकरणाचे शुद्ध ते धन्य, कारण ते देवाला पाहतील. जे शांती करणारे ते धन्य, कारण त्यांना देवाची मुले म्हणतील. न्यायपणी करता ज्यांना छळ झाला ते धन्य, कारण स्वर्गाचे राज्य त्यांचे आहे. आज जसं मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं, आपण कशासाठी बिझी आहो? आपण याच गोष्टीसाठी बिझी आहो का माझ्यापासून लोक कसे आनंदित राहतील, लोक मला किती मान देतील. लोक मला सांगा, हे लोक तुम्हाला कुठंच घेऊन जातील नाही. तुमच्यासारखा तोच न्यायासमोर उभा राहील. पण जेव्हा तुम्ही देवाचे वचन, देवाच्या व्यक्तीसाठी, देवाच्या वचनासाठी जेव्हा तुम्ही काय करता? दीन होता. हो मला गरज आहे. जेव्हा तुम्हाला कळतात की मी आत्मिकरित्या पांगळा आहे. आपण बघितलं की तो मफिशबेत, हो की नाही, आणि हे सुंदर चित्र तो असा होता, आहे की नाही. जेव्हा तुम्ही येता त्या राजासमोर, हा दावीद राजा झाला, हा फक्त मनुष्य होता, हे दया तो दाखवू शकतो. याच्या कुडातून जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त आला, जो स्वर्गीय स्थानावर बसलेला आहे, जो राजांचा राजा आहे, विचार करा त्याच्यासमोर जेव्हा तुम्ही दयेले येता, तो किती तुमच्यावर दया दाखवेल. पण कधी? जेव्हा तुमची गरज आहे, जेव्हा तुम्हाला वाटतं की हो मला दयेची गरज आहे, जेव्हा आपल्याला कळतं की हो मी पापी आहे, मी मरेल, पापाची शिक्षा हे मृत्यू आहे, पण ख्रिस्त मला वाचू शकतो. तो राजांचा राजा आहे, देवाचा पुत्र आहे, आणि मला त्याच्या दयेची गरज आहे. जेव्हा आत्म्याने दीन तुम्ही होता, ख्रिस्ताला तुम्ही हाक मारता, म्हणता ख्रिस्ता माझा आत्मा वाचो, तो काय करतो? स्वर्गातून त्याची दया तुम्हावर दाखवतो. तुम्ही याच्यासारखे त्याच्या जवळ येता, पण ख्रिस्त तुम्हाला तसाच ठेवत नाही.
एक सुंदर गोष्ट माहीत आहे का? एक शेवटचा मुद्दा मी तुम्हाला सांगतो. जेव्हा दावीद राजा त्या सिंहासनावर बसला, त्याने हे नाही बघितलं की त्याच्या कुटुंबाने मफिशेबेतच्या माझ्यासोबत काय केलं. तसंच प्रभू येशू, तुम्हाला माहीत आहे का, जन्माता जेव्हा आपण पापी आहो, प्रत्येक पाप जे आपण करतो, आपण देवाविरुद्ध करतो, त्याचे आपण शत्रू आहो. आणि पण जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला दयेसाठी मागता, ख्रिस्त हे नाही म्हणत बापरे ते पाप किती वाईट आहे, तुझे हे बघ किती वाईट आहे, तुझं हे बोलणं किती वाईट आहे, तुझं बघणं किती वाईट आहे, तुझा व्यभिचार किती वाईट आहे. एक गोष्ट सदैव लक्षात ठेवा, तुमच्या जीवनातलं असं कुठलंच पाप नाही जे प्रभू येशू ख्रिस्ताचं रक्त पवित्र करू शकतं. एकही पाप नाही. जर तुम्ही या जगातले जे लोक तारल्या गेले, जे रेपिस्ट, जे मर्डर करणारे, जे असे लोक, त्यांची जेव्हा तुम्ही त्यांची साक्ष ऐकाल, जे जेलमध्ये जाऊन ज्या लोकांनी सेवा करून त्यांना तारणाची साक्ष सांगितली आणि त्या देवाने काय केलं, सगळ्या पापाची क्षमा केली. म्हणून जगातलं असं कुठलंच पाप नाही. आज तुम्ही देवापासून किती दूर फरक पडत नाही, पण जेव्हा तुम्ही निर्णय घेता मी देवाजवळ येते, येशू ख्रिस्त कधीच दोष लावणारा नाही. तो कधीच हे बघत नाही की तू कोण आहे, तुझ्या जीवनात तू काय होती, तू काय काय केलेस, तू माझ्या विरोधात किती आहे. नाही, देव म्हणतो तुला दया पाहिजे, तुझ्यासाठी माझी दया आहे. मफीबशेत हा व्यक्ती पांगळा होता आणि जेव्हा तो आला, दाविदाने काय केलं, त्याला त्याच्या जागेवर बसवलं. माझ्या कुटुंबासोबत तू भोजन करशील, हे राजाचं स्थान त्याला दिलं. तसंच जेव्हा आपण ख्रिस्ताजवळ येतो, म्हणून मी तुम्हाला सांगितलं येण्याची कंडिशन आहे की हो मला दयेची गरज आहे. ज्या व्यक्तीला दयेची गरज आहे त्याला दया दाखवण्यात येईल. ज्याचा गर्व आहे त्याला नरकात टाकल्या जाईल, कारण देव त्याच्यावरच दया करतो ज्याला खरंच हो मला ख्रिस्ताची गरज आहे, हो मी पापी आहे, माझं जीवन बदलण्याची गरज आहे, मला दया दाखवू नये, मला दयाची गरज आहे. आणि जेव्हा तुम्ही ख्रिस्ताला हाक मारता, तो तुम्हा सगळ्या गोष्टीची क्षमा करतो. तो तुमचे पाप वचन सांगतं. कधी तुम्ही पूर्व आणि पश्चिम या दोन्ही जागेला कधी एकत्रित आणलं का? पूर्व आणि पश्चिम कधी एकत्रित येऊ शकत नाही. तसंच देवाचं वचन सांगतं, मी तुझे पाप पूर्व आणि पश्चिम जितक्या दूर आहे तितक्या दूर टाकून जाईल, की ते कधीच मी त्याला आठवणार नाही, मी सगळ्या गोष्टी विसरून जाणार. मी तुम्हाला एक शेवटची गोष्ट सांगतो, आणि माझ्या जीवनात आज म्हणजे मी तुम्हाला सांगू शकत नाही, जे देवाच्या वचनाच्या आधारित काही अशा गोष्टी माझ्या जीवनात घडल्या, जे मी जेव्हा आता आठवतो मला माझ्याविषयी वाईट वाटतं की नितीन तू या गोष्टी केल्या. मी तेव्हा का केल्या असेल? कारण तेव्हा देवाचा आत्मा नव्हता, तेव्हा सत्य माहीत नव्हतं, आणि प्रत्येक मनुष्याला आपण जे करतो ते चांगलंच आहे ते वाटतं. देवाचं वचन सांगतं की प्रत्येक मनुष्य आपल्या नजरेत बराच आहे, त्याला वाटतं की मी सगळं चांगलंच करतो. पण जेव्हा देवाने माझा आत्मा वाचवला आणि आज माझ्या जीवनातल्या ज्या गोष्टी ज्या मी केल्या आहेत, ज्या मला आठवतो, मला असं वाटतं की नितीन तू या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. पण माहिती आहे का, त्याच्यानंतर देवाचा आत्मा शांती देतो. का? देव म्हणतो की तुझे पाप मी विसरून गेलो आहो, ते पाप मी आठवत नाही. जेव्हा तुम्ही देवाचे मुलं आणि मुली होता, तो तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो, तुमचं जीवन बदलतो. सैतान तुम्हाला आठवण करून देईल, का रे तू कसा होता माहिती आहे ना, तू स्वतःला हुशार समजतो, स्वतःला हे करतो, कारण सैतान सदैव दोष देणार आहे. पण देवाचा आत्मा सदैव तुम्हाला सांगेल तू काळजी करू नको, तुझ्या त्या सगळे पाप जे तुला त्रास देत आहेत त्या सगळ्या पापाची मी क्षमा केली आहे. दुसरी गोष्ट, मी देवाला धन्यवाद कशासाठी देत असतो? विचार करा की जर माझं तारण झालं नसतं, मी विचार केलं असतो की ह्या सगळ्या पापासाठी मी न्यायासमोर उभा असतो. आज मला न्यायासमोर उभ्या राहण्याची गरज नाही, कारण प्रभू येशू ख्रिस्ताने त्याची दया दाखवली. तसंच तुमच्या जीवनात सुद्धा. म्हणून मी तुम्हाला सांगितलं, कुठलाच व्यक्ती इतका दूर कधीच नाही की तो देवाजवळ येऊ शकत नाही. पण ही संधी तेव्हाच आहे, तो व्यक्ती जिवंत आहे, जेव्हा तुम्ही पांगडे दीन होऊन देवाकडे येता. या दाविदाने जसा मफिशेबेतवर दया दाखवली, तो राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू जो ख्रिस्त बसलेला आहे, तो तुमच्यावर दया दाखवतो, तुमच्या सगळ्या पापाची क्षमा करतो, तुम्हाला स्वर्गीय स्थानात बसवतो. हे सगळ्या गोष्टी तुमच्या जीवनात होतात. कधी? जेव्हा तुम्ही म्हणता की मला हे माझं जुनं नव्हे, तर मला नवीन पाहिजे, जे फक्त ख्रिस्तापासून येतं. आपण प्रार्थना करू, आपले डोळे बंद करू, आपले मानाखाली घालू.
जसं मी तुम्हाला सांगितलं की देवाचं वचन कदाचित अनेक वेळा तुमच्या संग बोललं असेल, पण तुम्ही कधीच ते डिसिजन घेतली नसेल. आणि पण आजचं हे जे वचन की जर तुम्हाला दया पाहिजे तर दया तुमच्यासाठी आहे. जर तुमची इच्छा आहे की हो मी पांगळा आहे, मला समजतं, मला कळतं की मी पापी आहे, माझे विचार, माझे मन, माझे कार्य, माझं जीवन, कारण जोपर्यंत तुम्हाला हे समजणार नाही कुठल्याही व्यक्तीला की मी आध्यात्मिकरित्या पांगळा आहे, मी आध्यात्मिकरित्या पापी आहे, मी देवाच्या वचनाचा दोषी आहे, मला देवाचे दये नव्हे तर देवाच्या शिक्षेचा मी पात्र आहे, आणि जेव्हा तुम्ही हे कबूल करता तुम्हाला समजतं. आणि पण जेव्हा तुम्ही त्या राजांचा राजा प्रभूंचा प्रभू याच्या समोर येता, म्हणता की येशू मला कळतं मी पापी आहे, मला तुझ्या दयेची नव्हे तर परमेश्वरा मी माझी पात्रता तुझ्या न्यायाची आहे. जेव्हा तुम्ही ही याचना देवासमोर करता, देव म्हणतो मी तुला क्षमा करतो. तो तुमचे पाप बिलकुल आठवत नाही. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याच्याजवळ यावं. त्याची इच्छा आहे की प्रत्येकाने त्याचा स्वीकार करावा. त्याची इच्छा आहे की कोणाचा आत्म्याचा नाश होऊ नये. त्याची इच्छा आहे की प्रत्येक जो दीन आहे त्याला स्वर्गाचे राज्य मिळावे. आणि हे जे वचन आपण बघितलं की स्वर्गीय स्थानात त्याला बसण्याचे अधिकार देव देतो. म्हणून देवाचं वचन सांगतं की जितक्यांनी त्याचा स्वीकार केला तितक्यांना देवाची मुलं आणि मुली होण्याचा त्याने अधिकार दिला. हे सगळं वचन तुम्ही ऐकलं, तुम्हाला समजलंही असेल, पण हे काहीच कामाचं नाही जोपर्यंत तुम्ही स्वीकारलं नाही. कारण हे वचन तुमच्या कानावर पडेल आणि जर तुम्ही हे आध्यात्मिक ताट सरकून दिलं, निर्णय तुमचा आहे. पण जर तुमची इच्छा आहे की हो मला त्यात गरज आहे, मला देवाच्या दयाळूपणाची गरज आहे, हो मी आध्यात्मिकरित्या पांगळा आहे, मला समजतं मी पापी आहे, मला समजतं की देवाचा पुत्र माझ्यासाठी आला, माझ्यासाठी मारण्यात आला, गाळण्यात आला, तिसऱ्या दिवशी मरणातून उठला आणि स्वर्गात बसला आहे, आणि मला दयेची गरज आहे. जो ही व्यक्ती या खोलीतला दयेसाठी त्याला हाक मारेल त्याला कळेल प्रभू येशू ख्रिस्ताची दया काय आहे. त्याला समजेल की स्वर्गीय स्थानात बसण्याची मला जागा मिळाली. त्याला कळेल माझ्या पापाची क्षमा झाली. जर त्यातले तुम्ही असाल आणि हे वचन तुमच्या हृदयासंग बोलत असेल, त्याला हाक मारा. आणि तो स्वर्गीय पिता, ओके नाही, तो स्वर्गीय पिता, तो त्याची इच्छा आहे की त्याची दया प्रत्येकाला दाखवता यावी. त्याची इच्छा आहे की त्याची दया तुम्हाला मिळावी. आणि हे जर तुमची इच्छा असेल आणि तुमची इच्छा जर देवाच्या इच्छेसोबत जुळत असेल तर तुम्हाला आशीर्वादित करण्यासाठी देव कधीही आपला हात मागे करणार नाही. गरज तुमची आहे की तुम्हाला दयेची गरज आहे की तुम्ही स्वतःच चांगले आहात, हा निर्णय तुम्हा प्रत्येकाचा आहे. पण जर खरंच जर तो आपल्याला दयेची गरज आहे, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. जसा दाविदाने मफिशेबेतवर दया दाखवली, तो पांगळा होता, पण दावीद म्हणाला की घाबरू नको, तुला मी माझ्या माझ्यासोबत तू याच्या पुढं जेवणाला बसशील, आमच्या पंक्तीत तू बसशील. तसाच आपल्या पापांमुळे आपण दूर गेलेले आहोत, पण येशू ख्रिस्त म्हणतो तू घाबरू नकोस, पण तू पश्चाताप कर, पापाविषयी पश्चाताप कर, माझ्या जवळ ये, मला दया तू माग, मला माझी क्षमा तू माग, आणि मी तुला स्वर्गीय स्थानात बसवेल. जर त्यातले तुम्ही आहात, आजचं संदेश, आजचे वचन तुमच्यासाठी आहे. त्याला हाक मारा आणि प्रभू येशू ख्रिस्ताची स्वर्गीय शांती तुमच्या हृदयात येईल. देवाने हे वचन, आजचा संदेश याच गोष्टीसाठी दिला की आपल्याला आध्यात्मिक मार्ग कळावा आणि स्वर्गीय स्थानात देवाने तुम्हाला जागा द्यावी. हालेलुया. धन्यवाद मानतो येशू, गौरवितो प्रभू, धन्यवाद मानतो आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. प्रार्थना करतो इथे जुळलेल्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. होय प्रभू, जे क्षमा, जे दया तू मज पाप्याला दिली परमेश्वरा, होय प्रभू, माझे जे पाप परमेश्वरा, होय प्रभू, प्रत्येक व्यक्ती पापी आहे, प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात परमेश्वरा, होय प्रभू, पाप आहेत. पण परमेश्वरा, तुझ्या दयेचा, कृपेचा हात मजसारख्या पाप्याजवळ आला आणि प्रभू त्या पापाच्या दलदलीतून तू मला बाहेर काढलं आणि स्वर्गीय स्थानात बसवलेलं आहे. मी तुझे धन्यवाद मानतो. जेव्हा माझी लायकी नव्हतो प्रभू, जेव्हा मी शिक्षेचा पात्र होतो, तू परमेश्वरा तुझी दया माझ्यावर दाखवली. प्रार्थना करतो इथे जमलेल्या प्रत्येकाला सुद्धा तू सहाय्य कर. होय परमेश्वरा, की त्याने तो निर्णय घ्यावा परमेश्वरा, तुझ्या दयेसाठी प्रभू त्यांनी तुला हाक मारावी. होय प्रभू, कुठलाच व्यक्ती इतका दूर होऊ शकत नाही माझ्या राजा की तो तुझ्या जवळ येऊ शकत नाही. गरज आहे परमेश्वरा की त्यांनी निर्णय घ्यावा. त्यांना सहाय्य कर. तुझी इच्छा आहे की कुठल्याच आत्म्याचा नाश होऊ नये.
तर प्रत्येकाला सार्वकालिक जीवन मिळावे. प्रार्थना करतो प्रभू, तुझी इच्छा प्रत्येकाच्या इथे जुळलेल्या जीवनात तू होऊ दे. धन्यवाद मानतो प्रभू आजच्या वचनासाठी, आजच्या संदेशासाठी. धन्यवाद मानतो जे प्रियजन तू इथे जोडलेले आहेत, जे ऑनलाईन जुळले आहेत, त्या प्रत्येकाला तू आशीर्वादित कर. तुझ्या वचनात, तुझ्या सत्यात तू वाढव. होय प्रभू, धन्यवाद मानतो आणि प्रार्थना प्रभू येशू माझा तारणारा याच्या जिवंत नावात मागतो, म्हणून तू ऐक माझ्या येशू. आमेन. प्रेज द लॉर्ड. आपण उभे राहू, आपण गीत गाऊन आजच्या संदेशाला आपण संपू. मी ऐकलं त्या वचनी, आला प्रभू स्वर्ग सोडूनी, कसा दिला त्याने आपला प्राण वधस्तंभावरी, त्याने दुःख सोसूनी, पवित्र रक्त सांडूनी, येशूच्या बलिदानाने मी झालो विजयी. ओ प्रभू मध्ये विजयी, येशू मध्ये मी विजयी. त्याने दारिले मला त्याच्या कृपेनी, त्याचे प्रेम पाहुनी मी गेलो भरूनी. मी चालतो आता त्याच्या वचनावरी. प्रेज द लॉर्ड. प्रेज द लॉर्ड सगळ्यांना. आजी कशी आहे? प्रेज द लॉर्ड सगळ्यांना.